मित्रांनो, तुम्ही घरकुलचा सर्व्हे करून सुद्धा तुमच्या घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. या ठिकाणी पहा, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. इथं काय दिलेलं आहे, संरक्षण होऊ नये घरकुल यादीत नाव न आल्याबाबतचा हा फॉर्म आहे. तर ह्या फॉर्ममध्ये काय लिहायचे, काय नाही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता हा फॉर्म भरून कुणाकडे द्यायचं ते पण सांगणार आहे. त्यानंतर पहा, तुम्ही सर्व्हे केला नसेल आणि तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यायचा आहे किंवा तुम्ही घरकुलसाठी पात्र आहात, तर तुम्हाला काय करायचं ते पण सांगणार आहे. कारण की बरेच सारे लाभार्थी असे आहेत, की त्यांनी सर्व्हे केलेला होता, परंतु त्यांना त्यांचं ह्या यादीमध्ये घरकुलच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही किंवा त्यांना घरकुल मंजूर झालेलं नाही. तर त्यांना घरकुलचा लाभ घ्यायचा आहे. कशाप्रकारे घ्यायचा आहे? तर हा फॉर्म भरून द्यायचा आहे. 2 फॉर्म आहेत हे. हे एक आहे आणि आणखीन एक आहे. हे 2 फॉर्म तुम्हाला कसे भरायचे आहेत आणि कुणाकडे द्यायचे आहेत आणि तुम्हाला घरकुलच्या यादीमध्ये नाव कसं येणार आहे, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की घरकुल संबंधात नवनवीन अपडेट, नवनवीन फॉर्म आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर भेटत असतात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हे फॉर्म पाहिजे असेल दोन्ही पण, तर मला कमेंटमध्ये फॉर्म टाईप करा. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केले तरच तुम्हाला हे फॉर्म भेटून जाणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि फॉर्ममध्ये काय लिहायचं आहे आणि फॉर्म कुठे द्यायचे आहेत, हे संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतच्या पुढे काय दिलेलं आहे, तर तुमच्या ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे, म्हणजे तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी लिहा. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पहा, संरक्षण दिनांक माहिती असल्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. नसेल माहिती तुम्ही हे सोडून पण देऊ शकतात. त्यानंतर पहा पहा विषय काय आहे, तर विषय असा आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत संरक्षण होऊ नये घरकुल घरकुल लाभार्थी यादीत नाव समाविष्ट न झाल्याबाबत पुढील कारवाई करण्याबाबतचा हा फॉर्म आहे. तुमचं नाव या ठिकाणी सर्वे झाला असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ह्या यादीमध्ये नाव न आल्यामुळं पुढील कारवाई करण्याबाबतचा हा फॉर्म तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी सांगितलेला आहे. विषय तसा मांडलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पहा पुढची माहिती सांगतो, की काय दिलेली पुढं, की मी खाली सही करणारी आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील रहिवासी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAYG अंतर्गत माझे घरकुल कुटुंबाच्या घरकुलासाठी संरक्षण करण्यात आलेलं आहे. संरक्षण होऊनही माझी माहिती संबंधित प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेली असतानाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थी यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झालेले नाही आहे. तर मला घरकुलची आवश्यकता असून संरक्षणाच्या वेळी माझी माहिती घेण्यात आलेली आहे. त्यामुळं माझ्या प्रकरणाची ग्रामपंचायत स्तरावर तपासणी करून माझे नाव यादीमध्ये समाविष्ट झाले नाही याची माहिती द्यावी व माझे नाव घरकुल यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पुढील कारवाई शिफारस संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात यावी, ही नम्र विनंती. तर अशा प्रकारे काही थोडक्यात माहिती दिलेली आहे, की नाव आपलं समाविष्ट करण्यासाठी यादीमध्ये. त्यानंतर पहा या ठिकाणी पुढं काय दिलेलं आहे, की अर्जदाराची माहिती. तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराची माहिती भरायची आहे. तर इथं पहिल्यांदा काय दिलं आहे, अर्जदाराचे नाव. तर तुम्हाला इथं अर्जदाराचे नाव म्हणजे ज्यांच्या नावावर घरकुल घ्यायचं आहे त्यांचं नाव संपूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव इथं समोर टाकायचं आहे. त्यांचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहा. त्यानंतर गाव, तालुका आणि जिल्हा या ठिकाणी लिहायचा आहे. तुमचा चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे. अशा प्रकारे अर्जदाराची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आता अर्जदाराची माहिती या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरा एक फॉर्म भरायचा आहे. दुसरा फॉर्म कोणता ते पण तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हा आहे दुसरा फॉर्म. तर ह्या फॉर्ममध्ये काय लिहायचं तुम्हाला ते पण सांगतो. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा आवास ID म्हणजे संरक्षण क्रमांक हे असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर सर्वेक्षण दिनांक माहिती असल्यास तो लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 2 पॉईंट या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर पहा घराची माहिती. इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, घराची माहिती द्यायची आहे. तर घराची माहितीमध्ये काय काय दिलेलं आहे तुम्ही पहा. घर नाही आहे, कच्चे घर आहे, म्हणजे तुम्हाला इथे टिक लिहायचं आहे. जर घर नसेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. कच्चे घर असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. जीर्ण तर या ठिकाणी जीर्ण म्हणजे राहण्यायोग्य नसलेले घर असेल तर टिक करा. त्यानंतर PMYG अंतर्गत संरक्षण झाले आहे का, तर तुमचं सर्वे झाला का, तर असेल तर टिक करा. इतर काय माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची असेल तर या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर पहा पुढं, आता संलग्न कागदपत्रे म्हणजे तुम्हाला यासोबत या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत, आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, 7/12 8चा उतारा, रेशन कार्ड प्रत, त्यानंतर PMAYG आवास प्लस संरक्षणाची पावती किंवा नोंद झालेली पावती, त्यानंतर तुमचे राहत्या घराचे फोटो आणि इतर काय कागदपत्र तुम्हाला जोडायचे असतील तर हे जोडू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र या ठिकाणी ह्या फाईलला जोडायचे आहेत. त्यानंतर बघा काही माहिती दिली ती आपण माहिती बघूयात.
आणि शेवटी काय काय भरायचे तुम्हाला ते पण सांगतो. तर या ठिकाणी पहा, माझी नम्र विनंती आहे की माझ्या घरकुल सर्वेक्षणाची नोंद तपासून माझे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट न होण्याचे कारण कळवावे. तसेच मी पात्र असल्यास माझे नाव घरकुल लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती पुढील कारवाई करावी, असं दिलेलं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला हा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. दिनांक टाकल्यानंतर ठिकाण टाकायचं आहे. तुमचं गावाचं नाव टाका ठिकाणीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपला विश्वासू. आपला विश्वासू म्हणजेच अर्जदार. आता अर्जदाराची या ठिकाणी सही करायची आहे. तर या ठिकाणी सही करा अर्जदाराची, किंवा सही नसेल तर तुम्ही अंगठा या ठिकाणी लावू शकतात, अंगठा देऊ शकतात. त्यानंतर पहा, या ठिकाणी साईडला ग्रामसेवक किंवा सरपंच यांची सही शिक्का घ्यायचा आहे. आता हे तुम्हाला दोन्ही फॉर्म भरायचे आहेत. हे दोन्ही फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवककडे हे दोन्ही फॉर्म द्यायचे आहेत. कारण की या ठिकाणी पहा, तुम्हाला जर घरकुलचं सर्वे करूनसुद्धा तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर तुम्हाला हे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत. तुमची संपूर्ण तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने माहिती भरायची आहे. नंतर त्याला तुमचं आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, 7/12, 8चा उतारा, रेशन कार्ड झेरॉक्स, त्यानंतर तुमची सर्वेक्षणाची पावती, घराचा तुमच्या राहत्या घराचा सध्या कच्च्या घराचा फोटो द्यायचा आहे. हे सर्व जे काय कागदपत्र सांगितले ते तुम्हाला झेरॉक्स करून जोडायचे आहेत. आणि तुम्हाला 7/12, 8चं रेशन कार्ड झेरॉक्स, 7/12, 8चं किंवा रहिवासी दाखला हे पण तुम्हाला महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी जोडायचे आहेत. हे संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहेत आणि हे दोन्ही फॉर्म जोडून तुम्ही तुमच्या ग्रामसेवककडे द्यायचे आहेत. पुढील कारवाई त्या ठिकाणी तुमची केली जाईल. आणि तुम्ही जर खरोखर घरकुलच्या यादीमध्ये पात्र असाल तर तुम्हाला घरकुलच्या यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत. दोन्ही फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवककडे द्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचे हे संपूर्ण फॉर्म चेक केले जातील त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर चेक केले जातील. आणि त्या ठिकाणी तुमची परिस्थिती म्हणजे घरकुलाचा लाभ द्यायसारखी आहे का, तुम्ही ह्या घरकुलच्या योजनेमध्ये पात्रतेमध्ये बसतात का, हे संपूर्ण त्या ठिकाणी चेकिंग केले जाणार आहे. कारण की या ठिकाणी पहा, तुमचं राहतं घर कसं आहे. राहतं घर जर कच्चं असेल आणि तुम्ही खरोखर ह्या घरकुलाच्या पात्रतेमध्ये बसतात का, आणि तुम्हाला घरकुलाचा लाभ द्यायला पाहिजे का, म्हणजे सर्व चौकून या ठिकाणी तुमची पात्रता चेक केली जाते. तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती, त्या ठिकाणी तुम्हाला राहतं घर कोणतं आहे, कच्चं आहे का, संपूर्ण माहिती घेतली जाते. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर खरोखर घरकुलासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला घरकुलाच्या यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. आणि घरकुलाच्या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट केलं जातं आणि ती यादी ऑनलाईन केली जाते. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला इथं तुम्हाला सांगितलं मी अगोदर पण, आधार कार्ड, रहिवासी दाखला, 7/12, 8चं रेशन कार्ड झेरॉक्स, नंतर तुमचं जे सर्वे केलेलं आहे त्याची पावती असेल किंवा नोंद असेल ती एक, आणि तुमच्या राहत्या घराचा फोटो एक द्यायचा आहे. इतर तुम्ही काय कागदपत्र तुमचे देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र द्यायचे आहेत. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आता ज्या लाभार्थ्यांना घरकुलाची गरज आहे, खरोखरच असे एकही लाभार्थी घराविना म्हणजे घरापासून वंचित राहू नये, या योजनेसाठी सरकारने सांगितलेलं आहे की कोणीही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, त्यासाठी ही योजना काढलेली आहे. आणि त्यामुळं आता सर्वे झालेला आहे. सर्वे कुणी केलेला आहे, कुणी नाही केलेला. त्यामुळं ज्यांनी सर्वे केला आहे आणि त्यांचं नाव यादीमध्ये नसेल आलं तर त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांनी सर्वेच केलेला नाही आहे, ज्यावेळेस सर्वे चालू होता त्यावेळेस सर्वेच जर केला नसेल तरी पण तुम्ही फॉर्म भरा. चालू होता त्यावेळेस सर्वे जर केला नसेल तर तुम्ही आत्ता पण या ठिकाणी घरकुलाच्या यादीमध्ये नाव तुमचं समाविष्ट केलं जाऊ शकतं. कारण की या ठिकाणी ग्रामसभा जी आहे त्या ग्रामसभेमध्ये निवडले जातात लाभार्थी. त्यामुळं तुमचं या ठिकाणी सरकारचं उद्दिष्ट एकच आहे, जे खरोखर पात्र लाभार्थी घरकुलासाठी आहेत असा एकही घरकुलाचा पात्र लाभार्थी एकही घरकुलापासून वंचित राहू नये, असं या ठिकाणी ह्या घरकुलचं उद्दिष्ट आहे. महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच घरकुलचे नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तुम्ही आता हे फॉर्म दिल्यानंतर ही पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला हे फॉर्म दिल्यानंतर तुमच्या किती दिवसानंतर तुमच्या घरकुलच्या यादीमध्ये नाव जुटणार आहे आणि तुम्हाला तुमच्या खात्यावरती घरकुलचे हप्ते कोणत्या म्हणजे किती महिन्यानंतर तुमच्या खात्यावरती पडण्यासाठी सुरू होणार आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्याला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये टाईप करा की तुम्ही सर्वे केलेला होता का नव्हता. सर्वे केलेला असेल तर सर्वे केलेला होता करा, सर्वे केला तर सर्वे केलेला नाही करा, असं तुम्ही भरपूर कमेंट करा. कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट मी पुढच्या व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण अपडेट होती. तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामधले प्रश्न कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.